सर हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे उठा तुम्ही उठा हरे कृष्णा 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 यायला लावा ना हरे यायला लावा ना हरे कृष्णा 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 हरे 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 राम त्यांना बघून घ्या इकडे हरे कृष्णा इकडे बसा म्हणा कृष्णा हरे 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 राम राम हरे हरे बाहेर माणसं बसली नाही टाइम झाला नाही काय टाइम झाला नाही माणसं नाही नाही 3:30 वाजले आत्ताच हा 3:30 झाले आत्ताच मग बाहेर कोण नाही कोणीच नाही माणसं आले ना का? ते दोघं आलते गेले म्हणत ते 2 जण आलते गेले येते बर बर लवकर सुरू केलं हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे अरे राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे
पुंडलिक वरदी श्री ज्ञानदेव विनायकं गुरुं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साधदेवं शैख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं ज्ञान प्रताप वेद तैसी जाणीव देत नाही हे मग आपली जाणीव तिथं जात नाही. जे आपल्याला कळत तिथं आपलं मन जात असत आणि ते कळत आणि तिथं मन जात. मन कुठं बी जात असत. जे कळत तिथं जात. तस आपल्या शरीरात आपलं मन जात आणि आपल्याला सगळं शरीर कळत. शरीर कळत मना, शरीराला नाही कळत. आणि आपल्याला वाटत शरीराला कळत. कळतच नाही. मर्याला कळतच नाही मड. आणि आपल्याला वाटत याला कळत. याला कळतच नसत. जसं ढेकळाला काही कळत नाही, मुर्द्याला काही कळत नाही, तसंच शरीराला कळत नसत. आणि ते आपल्याला कळत. मना तिथपर्यंत जात, करण्यापर्यंत मन जात असत. पण ते आपल्याला कळत असत. ज्याला कळत त्याला परमात्मा म्हणते, त्याला जीव म्हणते. असं आपण लागते. आणि आपण याला जे मी म्हणतो ते आपल्या माईच्या बाजूच्या मायानं शिकवलं. या पुढे या. शिकलेलं असत. हे जे शिकलेलं जे शिकलेलं आपल्या मनात आपण ठेवलेलं असत, तर ते शिकलेलं असत. जस आपल्याला कळत वाटत ते शिकलेलं आहे. आणि ते शरीराला कळतच नाही. शरीराला कळत वाटत. सगळं जे कळत असत ते आपल्याला म्हणजे जीवाला कळत असत. जीवाला कळत पण शरीराला कळत ना. शरीर जीवाला कळत. लुगडं जीवाला कळत. चष्मा जीवाला, घर जीवाला कळत. शरीराला काहीच कळत नाही. शरीराला शरीर सुद्धा कळत नाही. कारण शरीराला जर शरीर कळालं असत तर मग त्यानं जाळून दिलं नसत. शरीराला शरीर कळालं असत तर काय झालं असत? जाळून दिलं नसत. शरीराला आपल्याला शिकवलेलं आहे. शरीराला कळत हे आपल्याला कोणी? आपल्या लोकांनी. आणि हे जे ज्ञानेश्वर महाराज सांगायला लागले तो मनुष्य देहातल्या जाणाराला. कोणाला? गाढवाला, गाढवाच्या शरीरातल्या जाणाराला नाही. मनुष्य
की जो जाणार आहे त्याला कळत असत, शरीराला कळत नसत. शरीराला वाट शिकविलं नाही, शरीराला कळत हे कोणी शिकवलं? ह्या बायानी. ज्ञानेश्वर महाराज सांगते उपदलिया पिंडासी नाव नाही त्या पासी, ठेविलेली नामेशी ओदेत होते. म्हणजे आपल्याला ते मी नवरा वाटतो, मी बाप वाटतो, ती चूक. मी बायको वाटते, हे बी चूक. मी रटकी वाटते, हे बी चुकची. मी सौभाग्यवती वाटते, हे बी चुकची. मी बाईच नाही, आणि मी बाप नाही, नवरात नाही, बापच नाही. मी मुलगाच नाही, मग मी जाणार आहे. सगळे अंतकरणावाले जाणारे, आणि त्या शरीराला जाणारे, पिंडाला जाणारे, ब्रह्मांडाला जाणारे, हे दोन्ही जे आहेत पिंड हे जीव आहे. आणि जीवाला जगत कळत असत, जगाला जग कळतच नसत. सोन्याला सोनं कळतच न, बांगडीला बांगडी बी कळत नसते, आणि नाकातल्या नथाला सोन्याला सोनं कळतच नसते. असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. कपड्याला कपडा कळतच नसतो, साडीला साडी बी कळत नसते, मेडकायचं काहीच काम नाही. आणि हे आगाव धंदा आपल्या चिरलेला आहे. आपल्याला कळत, पण त्याला जीव मानतात. आणि आपल्याला बोलता येत, इतर शरीरातल्या जीवाला बोलता येत नाही. तर या ठिकाणी महाराज सांगतात, तैसी जाणीव देत नडगे, विचार मागता पावडी नेगे, तरकू आईनी नेगे अंगी दयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान. ज्ञान कोणाला म्हणाव? ज्ञान अंतकरणाला आधी लागत, त्याला ज्ञान म्हणाव. आपलं मन आहे ना, त्या मनाला जे छिट, जस वातीला अग्नी लागतो, वातीला अग्नी लागल्यावर काय होत? ती उजेड पडतो. मग उजेड कोणाचा आहे? ह्या मळ्याचा नाही. आणि हे मळ आपण उजेड समजायला लागला, हे चुकायचं. म्हणून तैसी जाणीव देत नरगे, आणि विचार बाळूचा पावली निघे. पण केवळ ज्ञान स्वरूप आपण आहोत, हे आपण आत्ता लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आपल्या मनात आपण प्रगट झालो, जस उजेड प्रगट झाला वाटीवर, काडीवर, आणि प्रगट ह्या उजेडाला आपण राहतो, हे याला कळत नाही. हे इतकं मोठं आपल्या अंगावर पडलं, पण याला कळत नसत. अंधार बी आपल्याला कळतो, अंधाराला अंधार कळत नाही, उजेडाला उजेड बी कळत नाही. दोन्ही आपल्याला कळतात. आणि आपण म्हणजे शरीर आहे काय?
आपण म्हणजे शरीर नाही, मांस नाही. मांस आपल्याला कळत, कातड आपल्याला कळत, केस आपल्याला कळते, पण आपण जे जे आपल्याला कळत ते आपण नाही. मग कसे? तर आपण हे अप्रगट ओळखावं आपण मनुष्य देहातल्या जीवानं. मनुष्य देहातल्या जीवानं ओळखायला पाहिजे की आपण कसे आहोत. तर आपण हे जे दिसतं ते आपण नाही. कोणी ओळखा? मनुष्य देहातल्या जीवा. इतर देहातल्या जीवाला खायचंच असतं, ओळखायचं नसतं. खायचं हागायचं, खायचं हागायचं आणि काम करायचं. आणि मनुष्य देहातल्या जीवानं ओळखायचं असतं की आपण देवाचे अंश आहोत. कोणाचे? आपण मायबापाचे नाही, देवाचे अंश. कोणाचे अंश आहोत आपण? देवाचे. आणि आपण दुःखरूप नाही. हे राणा सगळा काय दुःखरूप आहे. पोर पोरी बायको ढोर वात्र पैसा पुण्य पाप उपवास तापास हे सगळं कसं? तर आपल्यामुळं आहे, पण आपलं नाही. आपल्याशिवाय नाही, पण आपलं नाही. असं आपण आपल्याला निहाळायला पाहिजे. असं आपण आपल्याला ओळखायला पाहिजे. जसं आपण आपल्याला किंवा त्यामध्ये ओळखतो की साखर जास्त आहे, गोड लागायला. हे पाहिलं का ओळखलं? पाहिलं का? तसं आपल्याला सुख व्हायचं तर आत्म्याचं व्हायचं. नवऱ्याचं नाही, बायकोचं नाही, पैशाचं नाही, पुण्याचं नाही आणि पापाचं तर नाही. म्हणजे आपण न दिसणारे आहोत. हे दिसायले त्याच्या आपण त्याच्यात उजळ. जसं हे फुलं यायला सुगंध नाही, याच्यात सुगंध आहे. फुलाला सुगंध नाही. आजकाल असे फुलं निघाले की त्याचा वासच नाही. असे फुलं पाहिले का तुम्ही? त्याचा वासच नाही असे फुलं. आणि आता हे जे फुलं याचा वास आहे, हे वास नाही, याचा वास आहे. तसं आपण देवाचे न दिसणारे अंश आहोत. असं आपण आपल्याला ओळखायला पाहिजे. कातड्याकडे पाहून हिडगायला नाही पाहिजे. मी घर आहे, मी काढणार आहे, राख येते. तुकाराम महाराज म्हणते आणि आपण म्हणतो हे. तुकाराम महाराज म्हणते जागा प्रेत रूप शरीराचा भाव. शरीर आहे का मडई बर का? त्याला एक गोरेपणामुळं हिट गायचं नाही आणि साडीमुळं हिट गायचं नाही, नाही तर कपड्यामुळं इस्त्रीमुळं उग आणि त्याच्यामुळं काय व्हायला भयकाय लागलो मग. आणि नादी लागायला चिरगुटाच्या आणि केसाच्या. माणसं बी भयकली नादी लागायली
कशाच्या केसाच्या आणि कातड्याच्या आणि चिरगोटाच्या आणि चपलाच्या आणि कशाच्या आणि उगाच बनाय त्याच्या म्हणून आपल्याला पोरग व्हावं बाया नादायले लागी कशा का मूळ खुशीत बाया त्याला पोर आणि पोर नादी लागले त्याच्या बायकाच्या ज्ञानेश्वर महाराज बंदे तुम्ही तुमच्या नादी लागा ज्ञानदेव म्हणे भला आत्मदेवा अखंडित सेवा राहत्याची आणि त्याच्यामुळं महाराज लोक जास्त हरिपाठ घेत नाही हरे पुस्तक वाचत लोकांना दिसलं पाहिजे ना लोकांना दिसलं पाहिजे की हे पुस्तक वाचते तर का पाठ करते मग पाठ शब्द होकुनिया करावे ते काय अर्थाकारे राहे हो निया जसं गुळ हा शब्द आहे पण गोड नाही कानानं ऐकूया गोड शब्द कानानं ऐकू येतो गोड कुठे आता मी म्हणलं गोड काय पावशे गोड शब्दानं जे आपल्याला कळत ते गोड आहे साखर शब्दानं आपल्या साखर शब्द गोड नाही मेथी शब्द तिखट नाही म्हणून तुम्ही देवा जीव अवघे देव खोटा नागवी संदेह तुकाराम महाराज म्हणते जीव कोण आहे देव म्हणजे जो तुम्हाला वातीवर दिसते ती कोणामुळं अग्नीमुळं अग्नी मग जो तुम्हाला दिसते ती कोणाची अग्नीची का अग्नीची अग्नीची म्हणजे जीव अवघे देव सगळे जे जाणारे काय जाणारे तर मला द्या काय जाणारे त्याला कळतच नाही कोणाला त्याला काय कळत त्याला माहिती का दागडाला का पाण्याला का पृथ्वीला का मंदिराला म्हणून देवाचं नाव घ्यायचं असलं तर हृदय मंदिरी स्मराकारे हृदयाचं मंदिर आहे आपलं मन दिसत का तुम्हाला ज्याची त्याला दिसत तुमच्या मनात काय भानगडी येते आता आठवायल्या तुम्हाला आठल्या तुमच्या घरी गेल्या का शेतात गेल्या कुठे गेल्या तुम्हालाच माहित म्हणून मन जे आहे ते मनात ज्याच आत्ता मनात जे आहे जस वाटी जे आहे ते अग्नी काय वाटी जी आहे ती अग्नी अग्नी कोणता ज्याचा उजेड पडा कोणाचा तुम्हाला कळाले हे सगळे पदार्थ तुम्हाला कळाले आणि तुम्ही त्याला आहे बघ मग त्या पदार्थाला आहे तुम्हाला कळाल्यावर म्हणले का कसं कळाल्यावर मग सगळे पदार्थ आहेत ते कळाल्यावर आणि कोणाला कळालं कळणं कोणाचे तुमचं ते
असं तुम्ही जरा तुम्हाला न्याहाळलं पाहिजे, नाही तर बसले फोटो पाहत. अशा रीतीनं तुम्ही दिव्य आहात, परमात्म्याचे अंश आहात, हे मनुष्य देहात लक्षात घ्यायला पाहिजे. पैसे मिळून मसनात गेले, काही फायदा नाही. आज सगळं उसायला कोणामुळं तुम्ही नोटा तर व्यवहार त्याच्याशिवाय होत नाही हे खरंय, परंतु व्यवहार करण्याकरता मनुष्य देह नाही. मनुष्य देह देवाची भक्ती करण्याकरता आहे. देवाचे तुम्ही काय आहात? अंश आहात. असं कोण शिकवत? माय नाही शिकली, बाप नाही. ती नादी लावती बायकाला, पोरीला नादी लावती नवऱ्याच्या, आणि पोराला नादी लावती बायकाच्या, आणि ते लेकराच्या नादी लागते आणि त्याच्यात मरत नाही तर मग त्याच्या वासना ठेवते तर पुन्हा जन्माला येते. असं सगळे देवाची भक्ती करावं, नाही तर माझ्या पोरग सगळे 24 तास ध्यानात पोरून पोरी. काय का तुमचं लक्ष कुणीकडे? पोर पोरी हाय का? बरं, देवाकडे लक्ष असावं. मग आपला तो देव एक. तुम्ही जिवंत कोणामुळे? आत्ता श्वास कोण चालवायला? तुमचा देव. तुमचा श्वास तुमचा नवरा थोडा चालवायला, खायला प्यायला द्यायला. कारण देव श्वास चालवते म्हणून बरं. आणि देवानं श्वास नाही चालवलं तर मेलं, मग तुम्ही गाड्या राडीच्या. म्हणून देव आहे आपुला तो देव एक करून घ्यावा. ते जीवा सुख नाही. तुम्हाला सुख व्हायचं असेल तर देवाची भक्ती करा. ह्या आयुष्यात जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत देवाची भक्ती करा. देवाला ओळखा, आत्मरूपाने ओळखा. देव तुमचा जसं तुकाराम महाराज म्हणते, तुझं मर्द ऐसी परी. देवा तू कसा आहे? तू पाण्यासारखा आहे, मी तरंगासारखा आहे. जैसे तरंग सागरी, नाही तर मी हे काय हे बाहे नागदाळ्याच्या घरा पार आणि नखाला पालिश लावलं गुलाबी काय करू. तर अशा रीतीनं म्या बायकोच्या नखाला पालिश लावले आणि पाहत बसलं येड्या रक्ताला वाडी गाठीला. मग मनुष्य देहातल्या म्हणून कोणाच्या नादी लागाव? देवाच्या. कोणता देव? आणि जे तुला जिद्द ठेवला देव. कोणता देव? जे तुला जिद्द ठेवायला देव. का जे तुला पैसे द्यायला तो देव? तो मसनादा नाही. आणि त्याच्यात देव आहे. ते बी देव तू बी देव. असं तुम्ही दोघ सगळ्याला काय समजा? देव समजा. आणि सगळ्याला काय समजा? मध्ये समजा. इतकं जमन का नाही तुम्हाला? मग साधू संतांना हे शिकवलेलं आहे.
तुकाराम महाराजानं हे शिकवलेलं आहे. नाही तर कोणी काय शिकवलं कोण कसे तर कोणता मंत्र घेतला काय ते पण तुमचा जिथं ठेवतो तो देव. देव कोणता तुमचा श्वास चालवतो तो देव. तुमचा श्वास चालवतो तुमचा श्वास देव चालवतो का तुम्ही चालवता. देव चालव इतकं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्हाला तुमची बाय जिवंत ठेवते का बायको का तुम्ही का पैसे का तुमचा बाप का तुमचा आजा. तुम्हाला जिथं कोण ठेवतो देव. उगत म्हणले भावाचं घर घे गपचूप वासनेनं जन्माला राहील तर आपुला तो देव एक करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे येरती माईके. हे दिसते तर नसते स्वप्नासारखे येरती माईके दुःखाची जनी ते त्याच्यावर बोलत बसा. नाही म्हणले महा 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 अगं कुठं तो हा कोणाचा कोणी नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगते तुम्ही आपलं त्याच्याबरोबर राहा त्याला बी म्हणे जा तुम्ही देवाची भक्ती करा माझ्या नादी लागू नका. माझ्या नाका नादी लागू कोणाच्या मी बी देवाच्याच नादी लागतो तो बी देवाच्याच नादी लागतो. अशा रीतीला आपण एकमेकाला मदत करू. कशा करता देवाच्या नादी लागल्या करता. तू मला मदत कर मी तुला मदत करू ना आपण दोघं चल ग सखे पंढरीला. मग सगळ्यानं कोणाची भक्ती करा देवाची. मग देव कोणता आणि तुम्ही ज्ञान स्वरूप आहात. देव विज्ञान स्वरूप आहे आणि ते एकच आहे. म्हणून तुम्ही असं छान अशा म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता विश्वास नके देवी. देव कुठे अरे त्या सगळ्या जगात देव आहे म्हणतो जगे. जस सगळ्या तरंगात पाणी आहे म्हणून जात आहे. तरंग तरंगामुळे का पाण्यामुळे मग कोणीही कशामुळे नाही. सगळे कशामुळे देवामुळे आणि देव स्वतःमुळे. पाणी कशामुळे तर स्थूल मानानं तुम्हाला कळत कळाल्यामुळे हे पाणी आहे कळाल्यामुळे हे ढेकुळे. मग सगळे पदार्थ न करणाऱ्यामुळे आहे. हे नाही हे का म्हणत कळाल्यामुळे हे. मग हे कशामुळे सगळं जग कशामुळे कळाल्यामुळे. म्हणून तुम्ही ज्ञान स्वरूप म्हणून त्याची जाणीव देत न रेगे विचार मागुता पावली न निघे तर कुवायनी नेगे अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान. एक प्रपंच हे विज्ञान आणि ह्या खरा वाटून प्रपंच प्रपंचामुळं खरा नाही काय आणि नुसता प्रपंच खरा नाही.
नुसता प्रपंच खरा नाही आणि तो खरा कमून वाटायला तुमच्या करण्यामुळं प्रपंच खरा आहे का प्रपंच खरा आहे? करण्यामुळं प्रपंच खरा आहे. म्हणून अशा रीतीनं तुम्ही माणसं तुम्ही अशी बुद्धी ठेवा. असं तुकाराम महाराज, साधू संत ज्ञानेश्वर महाराज, शंकराचार्य असं आपल्याला शिकवतात. आणि आपल्याला जे इकडचे माणसं शिकवते त्या नवरा बाई पोरं सोर आणि मला काय किती काय शिकवते? नवरा बायको पोर पोरी आणि मरायचं आणि ते असं आपल्याला शिकवते. आणि साधू संत देव शिकवते आणि त्याचे तुम्ही कोणाचे? देवाचे. आणि तुम्हाला ओळखीलं तर देव ओळखू येऊ शकतो. पण तुम्ही इकडं नादी लागले मग मात्र तुम्हाला देव ओळखू येत नाही. मग तुम्हाला देव ओळखू येतो. जनावर देवाचे पण त्यांना बोलता येतं का एकमेकाला? आणि तुम्हाला एकमेकाला बोलता येत आणि तुम्ही असं लक्षात देऊन खायला पाहिजे. मग तुम्ही जसं लय मोठे तरंगे मग पाण्याचे आता आपल्याला समजण्यासाठी दृष्टांत सांगितलं ते खरं नाही. म्हणून जगामुळं आहे का देवामुळं? आणि खरं पाहिलं तर देवाशिवाय जगत नाही. मग जग दिसतं पुढं चालून दिसायचंच नाही तुम्हाला. जिथं असताना सुद्धा जग जस तुम्हाला बर्फ दिसत आणि काही दिवसानं गारवा असल्यावर नुसता गारवा बर्फ दिसायचं का? मग नाही का? गार बर्फ दिसत का? ढगातून पाऊस पडतो का? मग ढग दिसते धावल धावल आणि पांढरे ढग आणि काळे ढग. कोणत्या ढगात पाणी असते? काळ्या ढगात पाणी असते का पांढऱ्या ढगात? कोणते? बरं तर ढग दिसते पण पाणी असत. पाणी दिसत ढग दिसतात का? पुन्हा बुडबुडे बुडबुडे दिसते. त्याच्यात पाण्याशिवाय बुडबुडे आहेत का? बघ बुडबुड्यातून पाणी निघत नाही. तर असं लक्षात घेतलं पाहिजे की आपण देवाचे आहोत आणि आपण देवाची भक्ती करायला पाहिजे. सगळे काम करायला पाहिजे. काम करायला पाहिजे तर खाण्याकरता. जसं माणसानं तेल घातलं पाहिजे आणि तेल घातल्यावर दिवा जळतो. त्या उजेडात आपल्याला काही करता येतं. म्हणून महत्वाची गोष्ट आहे ओळखणं. आपल्या मनानं मन देवातच राहिलं पाहिजे. मन हे राम झाले माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करिगा काही धरून या बाई भवातारी टाका. देवाला म्हणाव की माझं मन तुझ्याकडं वळ
आणि कोणता देव म्हणजे इथंच आहे. देव कुठं आहे? देवाला पाहायला गेलो तर देव कुठे? बघ देव इथं नाही का? आपल्याला वाटतं देव इथं नसलं. आपल्याला लागत नाही ना. तो लागत नसला तरी नाही का? कारण देव असल्यामुळं याला कोणी जात का? चिमटात तरी घेत का? नाही घेत. आणि तेव्हा आहे का नाही? म्हणून असा देव आहे. आपल्या मनानं सगळे पदार्थ कळते. जसं आता याच्यातला वास आपल्या नाकानं दिसत नाही. याच्यात दिवासे, नाकाला दिवासे, मनात दिवासे आणि मनाला आपल्याला वास कळवतो. आपल्याला वास कळत म्हणजे आपण हे नाही. तस आपण निहाळायला पाहिजे का? दिसत असत त्याच्यानं संसार दिसत. बारीक असलं तर वाचता येईल त्याच्यानं. पण देव निहाळा लागल आपल्या भावनेनं. मग एखाद्या न शिकलेल्या माणसाला देव निहाळता येईल का नाही? येईल. न शिकलेल्या माणसाला सुद्धा देव निहाळता येईल. म्हणून आपल्या त्यानं म्हणून निरखित गेली आणि पाहे तव तन्मय झाली. म्हणून या मनुष्य देहात अशा प्रकारचे फार भाग्यवान आहात तुम्ही. ज्याथे तिकडून तुम्ही जास्त पैसा भेटला नाही म्हणून तुम्ही वाटत तितके भाग्यवान नाही. पैसा भेटल्या मग भाग्यवान नाही. मग व्यवहारातले किंमत भेटली की पैशामुळं भेटत असते. आणि तुम्ही जिथे कोणामुळं आहात देवामुळं. म्हणून या ठिकाणी महाराजांना तैसी जाणीव देत निघे, विचार मागुता पावली निघे, तर कुवायनी निघे अंगी दयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान. हे प्रपंच, हे विज्ञान, हे सगळं जे आहे तर हे खोट आहे. खऱ्या पण खरं दिसत नाही. खोटच खरं वाटत. काय आपल्याला सवय कशाची झाली? खोट्याला खरं म्हणायची. मग साधू संत आपल्याला म्हणते की तुम्ही खोट्याला खरं म्हणू नका. पण खोट खऱ्याशिवाय